सर्वांना कलकत्त्यामध्ये बघा ट्रेनी डॉक्टरचं रेप झाला आणि तिचा मर्डर झाला. आणि आईवडील आपल्या लेकरांना किती मेहनतीने शिकवतात ना. डॉक्टर होणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी ज्ञान, अभ्यास, कष्ट, मेहनत किती लागते. आणि एका राक्षसाने तेवढ्या सगळ्या गोष्टीवर पाणी फेरलं ना. किती भयानक झालं ना. मला तर ऐकून आणि बघून इतकं वाईट वाटलं की बस विचारायला नको. एखाद्याचं लेकरू मेहनतीने शिकते, पुढं जाते आणि आपल्या हवससाठी त्याने त्याचा बळी घेतला आणि तिला निर्दयीपणे मारून पण टाकलं. काय क्षुल्लक गोष्ट होती की त्याची इच्छा, मर्दपणा त्याला दाखवायचा होता, हो की नाही. काय करणार, समाजात अशी लांडगे आहेतच. मी प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की असे लांडगे आहेत. ते तुम्हाला असे वाटणार पण नाहीत की ते असे आहेत म्हणून. परंतु वेळ गेली, आपलं माणूस गेलं, मग नंतर समजून काय फायदा, नाही का. तर मी सर्व मुलींना सांगते, सर्व स्त्रियांना सांगते की वेळी शहाणे व्हा आणि हुशार बना. पण काय करणार, ती तर बिचारी झोपेतच होती आणि ती हॉस्पिटलमध्ये होती. ती कुठे बाहेर पण नव्हती ना. तर त्याने तिथेच घात केला. किती त्या आईवडिलांना दुःख झालं असेल. पोटचं लेकरू गेलं ना तर काय वेदना असतात ना, हे त्यांच्या आईवडिलांनाच माहिती असतं, ओके ना. तेव्हा मी एकच म्हणेल, देवा तिच्या आत्म्याला शांती दे आणि तिच्या आईबापाला धैर्य दे त्यांना दुःख सहन करण्याचं. धन्यवाद. मला तर इतकं वाईट वाटलेलं काय सांगू. मला अशा मनातून वेदना होतात, माहिती आहे का.